भावाचा हिस्सा जर एखाद्या भावानं खाल्ला तर तो भाव कधीच सुखी राहू शकत नाही. त्या भावाला याच जन्मात त्या कर्माचं फळ भोगावं लागतं. आणि हे विधान आहे विधीचं. आणि त्याच बाबतीत एक सुंदर अशी गोष्ट आपण ऐकणार आहोत की भावानं भावाचा हिस्सा खाल्ला किंवा भावाला फसवलं, त्याची जमीन लुबाडली, त्याला विनाकारण त्रास दिला, तर त्या त्रास देणाऱ्या भावाला कर्माचं फळ कसं भोगावं लागतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत. आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशा अनेक घटना आपण पाहतो की भावानं भावाला फसवलं. त्याच बाबतीत ही गोष्ट आहे. त्यासाठी आमचा व्हिडिओ नक्की पहा आणि अध्यात्मावरती विश्वास ठेवा. सत्याचा विजय जरूर असतो, वेळ असतो, परंतु न्याय जरूर मिळतो. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. एक सबस्क्रायबर आपला आम्हाला एक आशेचं किरण नवीन दाखवतो आणि एक नवीन ऊर्जा आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी त्या ठिकाणी मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. तर मित्रांनो, एका गावामध्ये दोन भाऊ राहत असतात, सख्खे भावा. एकाचं नाव जय असतं आणि एकाचं नाव विजय असतं. आई वडील असतात, दोघांचा विवाह झाला आणि आई वडील जबाबदारीतून मुक्त झाले. हो, उत्तम प्रकारची शेती होती. काही वर्षाचा काळ निघून गेला आणि आई वडिलांचं निधन झालं. थोड्या वर्षाच्या फरकामध्ये मोठा भाऊ जय हा अतिशय चालू वृत्तीचा माणूस होता. बघा, कष्ट करण्याची तयारी अजिबात नाही, केवळ फसवायचं, बसून खायचं. नीतिमत्ताच त्याची चांगली नव्हती. कडक कपडे घालायचे, गावामध्ये फिरायचं, ग्रामपंचायतमध्ये जायचं, नाक्यावरती जाऊन बसायचं, काम शेतीत करायचं, फक्त फुकट खाणं. दुसऱ्या भावाचं नाव विजय. विजय हा प्रामाणिक होता, भगवंताची भक्ती करणारा होता, सरळ मार्गानं चालणारा होता आणि कष्ट करण्याची ताकद. सकाळी दररोज लवकर उठावं, आंघोळ वगैरे करावी, देवाच्या पाया पडावं आणि तसंच थेट रानात जावं. गावात कुठंच जायचं नाही. तो बघा, मंदिरातून सरळ घरी नाश्ता करून आपलं शेतात जायचं आणि दिवसभर आपल्या शेतात काम करत बसायचं. काही दिवस निघून गेले आणि मोठा भाऊ म्हणजे जय याची बायको सुद्धा बघा त्याच्यासारखी होती, काम करण्याची वृत्ती नाही. बायकोन आपल्या पतीला फुगवलं, म्हणली वाटून घेऊया, तुमच्या भावाला काही येत नाही आणि भाऊजूला काही येत नाही. एके दिवशी मोठ्या भावानं जयने विजयला सांगितलं, अरे बाबा आता आपण वाटून घेऊ. दोघांनी त्या ठिकाणी बघा वाटून घेतली. 10 एकर जमीन होती, परंतु या जयनं आपल्या भावाला 4 एकर जमीन दिली. बघा, 1 एकर जमीन कमी दिली. म्हणलं, अरे वडील गेल्यानंतर पाईपलाईन, विहिरी सगळं मी खोदलंय, तू काय केलंस? तू तर केवळ फक्त शेतात काम करतोस. मी इकडं तिकडं पळून तालुक्याच्या गावाला जाऊन न्याय लोकांना देऊन ग्रामपंचायत पुढारपण करून या ठिकाणी पैसा आणला आणि ही सगळी शेती डेव्हलपमेंट केली. तुला 1 एकर जमीन कमी मिळेल. विजय बारका भाऊ फार प्रामाणिक होता. हो, साधा माणूस. दादा, तू 1 एकर मला कमी जमीन देतोय ना, दे, तुला राहू दे. शेवट आपल्याच घरात आहे ना. 4 एकर आपली जमीन घेतली आणि खुशीने तो शेती करू लागला. लहान भाऊ. मोठा भाऊ त्या ठिकाणी जय अजिबात काम करत नव्हता. बघा, नुसतं वावरात पेरायचं आणि परत त्याच्याकडे बघायलाच जायचं नाही. किंवा गावात जायचं, कडक कपडे घालून फिरायचे अगदी. बघा, सगळीकडं इथं वाद मिटव, तिकडं मिटव, दारू पे, व्यसन त्याला होतं. लोकांचं फुकाटचं खायचं, सोसायटीतलं अनेक अशी कामं असतात. इलेक्शन आली, पैसे मिळालं की शेतात आपल्या कामगार लावायचे, माणसं भिजून घे, खुरपून घे, अशी कामं करून घ्यायची. परंतु स्वतः शेतात जात नव्हता. आणि त्याची बायकोही तशीच. बघा, म्हणतात ना, जोड ही सारखीच असतील, तशीच अजिबात शेतात जात नव्हती. रोजमदारांनी सगळी शेती करून घ्यायची, पण ती लोक काय प्रामाणिक करतायत का हो काम? आणि इकडं विजय, दोघेही नवरा बायको अशी जोड होती. सकाळी लवकर उठावं, स्नान करावं, देवाची पूजा करावी आणि विजय त्या ठिकाणी बघा शेतात आपल्या जायचं आणि आपलं काम करायचं, खुरपायचं, शेताला पाणी द्यायचं, प्रत्येक पिकाला योग्य नियोजन त्याचं शेतीचं होतं. त्याची पत्नी स्वतः तशीच लवकर उठून बघा मागणी स्वयंपाक घेऊन आपल्या पतीचा जायची आणि दिवसभर दोघं अगदी मन लावून शेती करत होती प्रामाणिकपणानं. पहिलंच पीक शेतातलं आलेलं होतं. भरपूर असं धान्य त्या ठिकाणी विजयला झालं. बघा, भरपूर धान्य झालं. आणि इकडं जय खायापुरतं सुद्धा धान्य झालं नाही, कारण काम करण्याची वृत्तीच नव्हती, फक्त फुकट खायचं बसून. परंतु याचा विचार डावपेची होती. बघा, मोठ्या भावाचं धान्य तर खायापुरतं झालं नाही. दोघाही पती पत्नीने विचार केला की आता भावाला फसवायचं. हा कष्ट करतो ना, ह्याच्याकडून काम करून नुसतं घ्यायचं. दोघांनी निर्णय घेतला की आता एकत्रित राहायचं आणि ह्याच्याकडून काम करून घ्यायचं. बघा, जय एके दिवशी आपल्या भावाच्या घरी आला. विजयच्या आणि भावाला सांगितलं, हात खांद्यावरती टाकला, अरे बाबा आपण वाटून निघालो, पण आता आपण संघटित राहू ना. म्हणाल ते मी शेतीला पुरवतो भांडवल, तू फक्त काम कर आणि मी सुद्धा तुला काम करू लागल. दोघं भाव अगदी जोडीनं राहून शेती करू आणि उत्पन्न झालं की अर्ध अर्ध वाटून घेऊ. हे सगळं आपल्या मोठ्या भावाचं बोलणं या विजयला खरं वाटलं.
दादा तू म्हणतोय ते बरोबर आहे यार, मी तर तुला वाटून मागितलं नव्हतं, तूच बोलला म्हणून मी वाटून घेतलं. आणि भावावरती विश्वास ठेवून दोघेही शेती करू लागले. उन्हाळ्याचा दिवस आला, ट्रॅक्टर नांगरून घेतली जमीन आणि पेरायच्या वेळेस मेहनत करायची होती. पाऊस पडल्यानंतर पाळी. दादा चल रानात. जयने त्या ठिकाणी सांगितलं, अरे विजय मला जरा गावातली कामं आहेत, तंट सोडवायच्यात, जा तू आज शेतात पाळी वेळी घालून घे सगळी. ठीक आहे दादा, उद्या तू ये. आणि विजय त्या ठिकाणी बघा शेतात गेला, वावरांना पाळ्या घातला. दुसऱ्या दिवशी पेरायचा वेळ. बारक्या भावानं मोठ्याला सांगितलं, दादा अरे उद्या पेरायचे आपले. अरे मला तालुक्याच्या गावाला जायचे, झेडपीचं इलेक्शन आले. म्हणजे असं तो सांगायचं वेगवेगळे इलेक्शन, कुठं गावचं. पुढारी होता तो. मी येईल ना, नंतर येईल असं म्हणून तो शेतात जात नव्हता बघा मोठा भाऊ. काहीच काम करायचं नाही. आणि त्याची पत्नीही तशीच. आणि विजय आणि त्याची पत्नी अख्खी शेती बघा 10 एकरात शेती करत होते. माणसं घेऊन स्वतः प्रामाणिकपणे भरघोस असं उत्पन्न झालं. शेवटी आता उत्पन्न झाल्यानंतर धान्य झालं. मोठा चॅप्टर होता जय. याला आपल्या भावाला फसवायचं होतं. आणि हा जय बघा त्या ठिकाणी विजयला म्हणला, अरे माझ्या घरात टाको सगळं धान्य आणि नंतर घेऊ अर्ध वाटून आपण. ठीक आहे म्हणला, भावावरती विश्वास बघा. धान्य जयच्या घरात नेऊन सगळं टाकलं. आणि या ठिकाणी जो विजय होता बारका भाऊ, त्याच्या सासरवाड्याची यात्रा आलेली होती. म्हटलं दादा बरेच दिवस मी यात्रेला गेलो नाही, उन्हाळ्याचे दिवस होतं. गव्हाची सुगी, हरभऱ्याची सुगी सगळी उरकली आणि धान्य टाकलं दादाच्या घरात. मोठं जय त्या ठिकाणी विजयला म्हणला, अरे तू जा सासरवाडीला, बिंदास राहा, यात्रा कर, तुला तरी जायला कुठं भेटते, मग आल्यावर आपण घेऊ धान्य वाटून. विजय अगदी आनंदात आपल्या सासरवाडीला दोघंही पती पत्नी गेली. आणि इकडे डाव साधला मोठ्या भावाने बघा. दोघंही पती पत्नी फुकट खायचं सवय. दोघांनी सगळं धान्य ठरवलं की आपल्या सासरवाडीत नेऊन टाकायचं आणि ह्याला गावाने आल्यावर सांगायचं धान्य चोरीला घे. धान्य आपल्या मेवण्याच्या घरी नेऊन टाकलं बघा दुसऱ्या गावात. रातोरात 2-3 दिवस निघून गेले, यात्रा संपली. आणि हा विजय त्या ठिकाणी आपल्या गावात आला. म्हणला दादा झालेलं धान्यकडे वाटून घेऊ आता, मला बी खर्चाची तारामुळे थोडंसं धान्य विकील, खर्चाही पैसे नाहीत आणि थोडंसं आपलं वर्षभर राहील. म्हणला चल चल चल. बघतोय तर काय कुलपाचा टाळा तुटलेला, धान्य तिथं काहीच नाही. रडण्याचं नाटक त्या ठिकाणी जयने चालू केलं बघा, खोटं खोटं. अरे रात्रीचं धान्य चोरीला गेलं आणि मला काय माहीत बाबा, आता काय खायचं आपण. आता बारका भाऊ हा विजय आपल्या भावावरती विश्वास, तो बी रडू लागला, दादा खरंच रे चोरीला गेलंस, आता आपण काय खायचं. आणि हा जय जे होता खोटारडा होता बघा भाऊ मोठा. नियत खराब ह्याची होती. तो म्हणला सासरवाडीतून दोघाकून थोडं थोडं आणू, सासरवाडीतून आपण खाऊ. जय डोळे पुसत आपल्या घरी निघून गेला, दोघंही पती पत्नी. आणि विजय हा खरं प्रामाणिक होता, तोही घरी आपल्या गेला. दिवसामागून दिवस निघून गेले. आणि हा जय जी होता पती पत्नी दोघांना डाव आखला बघा. म्हणली 5-6 महिने धान्य काय आणायचं नाही, तिकडूच तिकडं बाजारात विकू आणि तोपर्यंत इकडे लोकांच्याकडून कर्ज काढून आपण मजेत जीवन जगू. काही दिवसाचा काळ निघून गेला. आता इकडे विजयने आपल्या सासरवाडीतून थोडंसं धान्य आणलं आणि आपलं कुटुंब चाललं होतं. उन्हाळ्याचे दिवस होते. परत पाऊस पडायची वेळ झाली. आणि या जयने आपल्या भावाला सांगितलं की आता मला एकत्र राहायचं नाही, मला वेगळंच घ्यायचं, वेगळंच बरं आहे बाबा. ठीक आहे, कारण विजय त्या ठिकाणी प्रामाणिक होता. लहान भाऊ शेती परत विभागून घेतली. याला 4च दिल्या, पहिले होती तशीच. दोघंही शेती करू लागले. जयच्या मनात वाटलं की आता हा विसरून गेला असेल. परत पेरणी झाली पावसाळ्यातली. आणि हा जय त्या ठिकाणी आपल्या सासरवाडीला गेला बघा, धान्य ठेवलं बघाय. ज्या खोलीमध्ये धान्य ठेवलं ते दरवाजा उघडला आणि पाहतोय तर काय सगळा धान्याचा भुसा घुशींनी आणि उंदरांनी सगळं धान्य बघा वाट लावून टाकली होती. विकायसाठी ठेवलंच नव्हतं. काय करावं हे कळणार, डोळ्यातून अश्रू वाहत होते. दोघांच्याही मनामध्ये विचार आला की आपल्या भावाचं आपण खाल्लं, परंतु या ठिकाणी देवानं आपल्याला माफ केलं नाही आणि ते आपल्याला पचूही दिलं नाही. दोघंही रडत आपल्या घरी निघून गेले. इकडे विजयची पत्नी, पाऊस पडलेला होता, आपल्या पतीला सांगितलं आपण पेरूया आणि आपली जी जुनी शेती ती सुद्धा आपण करूया. थोडीशी शेती घराच्या समोर होती. विजय टिकावानं त्या ठिकाणी ते छोटंसं शेत होतं तो खांदत होता बघा. म्हणजे 2 पांडाचा वावर असेल, कारण बैल मोठ्या भावाने घेतली होती, याला काय दिलेलं नव्हतं. आणि भगवंताची देण खांता बघा शेतात विजयला एक दगड लागला. का दगड लागला खोल म्हणून विजय तो उकरू लागला खाली खाली. आणि त्या दगडाच्या खाली सोन्याच्या नाण्यानं भरलेले खांडा त्या विजयला सापडले. आणि हे कुटुंब इतकं आनंदित झालं, सुखी झालं बघा. थोडीशी नाणी विकली, कारण धान्य घरात नव्हतं, भावाने सगळं घेतलं होतं. धान्य त्यांनी ते सोन्याची नाणी विकून आणलं, बैल जोडी घेतली आणि उत्तम प्रकारे विजय शेती करू लागला. पती पत्नी सुखी झालं हे कुटुंब बघा, भगवंताच्या कृपेनं आणि प्रामाणिकतेमुळं. आणि इकडं जय जी होता, ज्यानं भावाला लुबाडलं, तो खायला माग झाला. गावातल्या लोकांच्याकडून पैसा घेतला होता व्यसनासाठी आणि मौज मजा करण्यासाठी. सावकाराचा पैसा घेतल्यामुळं सावकारानं जमीन घेतली, अक्षरशः जमीन हिन झाला बघा तो मोठा भाऊ.
आणि इकडे बारक्याने धनसंपत्ती भरपूर आली याच्याकडं, यानं अनेक जमीन दुसरी घेतली. बघा मित्रांनो, लक्षात घ्या की भावानं भावाचं कधीच खायचं नसतं, आणि जर खाल्लं तर पचतच नाही. हे विधीचं विधान आहे. बघा ज्या वेळेला तो मोठा भाऊ खातो किंवा छोटा कोण असेल तो खाणारा, त्रास देणारा, थोडे दिवस सुखी राहील. परंतु विधीचं विधान एक वेळानं अशी वेळ येते काही दिवसात की सगळं बघा मागचं पुढचं फेडावं लागतं. आपल्या गावात पाहतो की भावानं भावाला लोबाडलं. एखादा भाऊ गरीब असतो, त्याला नीट लिहिता वाचता येत नाही, अशी मंडळी आहेत, लिहिता वाचता येत नाही, त्याचा फायदा घेऊन अंगठा घेतील आणि आपल्या भावाला लोबाडतील. पण एक ध्यानात ठेवा, कर्म आहे, कर्म हे सावलीसारखं पाठीमागं राहतं, आपल्या सावली आपला पिछा सोडत नाही. तसं मित्रांनो, आपण जे कर्म करतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, ते कर्म आपल्या शेवटपर्यंत पाठीमागं राहतं. जर हा कर्माचा हिशोब या जन्मात झाला पुरा नाही तर पुढच्या जन्मात करावा लागतो. परंतु ही सावली बघा पुढच्या जन्मात सुद्धा पिछा सोडत नाही, कर्माची सावली. म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगा, संघटित राहा भावाभावांनी. ज्या गावामधून हा व्हिडिओ पाहताय, तुम्हाला जर अशा काही तुमच्यावरती झाला असेल अन्याय, भांडू नका. कर्म येते, ज्यानं तुम्हाला त्रास दिलाय त्याला कर्म कधीच सोडत नाही. लक्षात घ्या, हे ब्रीद वाक्य आहे नियतीच. मित्रांनो, उत्तम प्रकारे जीवन जगा, संघटित राहा, भगवंताची भक्ती करा, अध्यात्मावरती आपला विश्वास ठेवा. न्याय जरूर असतो. सुंदर अशी ही गोष्ट आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर आमच्या नक्की सबस्क्राईब करा. अशा नवनवीन कथा, मंदिरांच्या रहस्यमय गोष्टी जाणण्यासाठी. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः अशी कमेंट आम्हाला जरूर करा. पण जय हिंद, जय महाराष्ट्र.